कोर्टात आरोपी प्रत्येक तारखेला गैरहजर राहतोय, त्याच्या वकिलांना पाठवून तारीख वाढवतोय. फिर्यादीनो, हे 5 कायदेशीर मार्ग वापरा. तुम्ही कोर्टात एखादी केस दाखल केली आहे. केसच्या प्रत्येक तारखेला तुम्ही कामाचा वेळ काढून खर्च करून कोर्टात वेळेवर पोचता. पण तिथं काय होतं, आरोपी स्वतःच येत नाही. तो फक्त त्याच्या वकिलांना पाठवतो. एक आजारपणाची किंवा महत्त्वाचे काम असल्याची चिठ्ठी किंवा अर्ज जोडतो आणि त्याचे वकील पुढील तारीख घेऊन निघून जातात. असं 1-2 वेळा नाही, तर महिने किंवा वर्षानुवर्ष चालतं. जर तुमच्या केसमध्ये ही आरोपी असंच करून केस लांबवत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण पाहणार आहोत की न्यायालयाचा असा आदेश असतानाही आरोपी गैरहजर राहत असेल तर फिर्यादी म्हणून तुमच्याकडे कोणते कायदेशीर अधिकार आहेत आणि तुम्ही आरोपीची ही चालाकी कशी रोखू शकता. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. जेव्हा कोर्टात एखादा फौजदारी खटला सुरू होतो तेव्हा न्यायाधीशांचा स्पष्ट आदेश असतो की आरोपीने प्रत्येक तारखेला कोर्टात उपस्थित राहावे. पण बरेच आरोपी केसचा निकाल लांबवण्यासाठी किंवा फिर्यादीला त्रास देऊन थकवण्यासाठी एक सोपी युक्ती वापरतात. स्वतः यायचं नाही आणि वकिलांमार्फत कलम 317 अंतर्गत हजेरी माफीचा अर्ज, एक्झम्पशन ॲप्लिकेशन द्यायचं. कोर्ट ही सुरुवातीला मानवतावादी दृष्टिकोनातून किंवा न्यायाची एक संधी म्हणून हा अर्ज मंजूर करतं. पण जेव्हा याचा गैरवापर सुरू होतो तेव्हा जर फिर्यादी गप्प बसला तर केस कधीच संपत नाही. मग अशा वेळी फिर्यादीने काय करायला हवे? चला टप्प्याटप्प्याने समजून घेऊया फिर्यादीने काय करावे. फिर्यादीने ही 5 कायदेशीर पावले उचलावीत. पाऊल नंबर 1, हजेरी माफीच्या अर्जाला जोरदार लिखित आक्षेप घ्या. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे गप्प बसू नका. जेव्हा आरोपीचे वकील हजेरी माफीचा अर्ज देतात तेव्हा तुमच्या वकिलांना सांगून त्या अर्जावर लिखित आक्षेप नोंदवा. कोर्टाला सांगा की आरोपी कोणत्याही ठोस वैद्यकीय पुराव्याशिवाय गैरहजर राहत आहे. तो जाणीवपूर्वक कोर्टाची दिशाभूल करत आहे आणि केस लांबवत आहे. यामुळे फिर्यादीचा वेळ आणि आर्थिक नुकसान होत आहे. जेव्हा तुम्ही सतत 2-3 तारखांना जोरदार आक्षेप नोंदवता तेव्हा जज साहेबांच्याही लक्षात येतं की आरोपी कोर्टाची पायमल्ली करतोय. पाऊल नंबर 2, कोर्टाला अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी करा. जर कोर्टाने आरोपीला वैयक्तिक हजर राहण्याची आगाऊ सूचना दिली असेल आणि तरीही तो पुढच्या तारखेला आला नाही तर तुमच्या वकिलांमार्फत नॉन बेलेबल वॉरंटचा अर्ज दाखल करा. कोर्टाने एकदा का अजामीनपात्र वॉरंट काढले की पोलीस त्या आरोपीला जिथे असेल तिथून अटक करून कोर्टासमोर हजर करतातच किंवा त्यांना करावे लागतेच. वॉरंट निघाल्याची भीती बसली की पळून जाणारे आरोपी पुढच्या तारखेला स्वतः कोर्टात उपस्थित होतात. पाऊल नंबर 3, जामीन रद्द करणे व जामीनदाराला नोटीस काढणे. तिसरे अत्यंत प्रभावी पाऊल म्हणजे जामीन रद्द करण्याचा अर्ज करणे. आरोपीला जेव्हा कोर्टातून जामीन मिळतो तेव्हा त्याला कोर्टाच्या प्रत्येक तारखेला वेळेवर हजर राहील या अटीवरच जामीन मिळालेला असतो. जर तो वारंवार गैरहजर राहत असेल तर तो जामिनाची अट मोडत आहे. तुम्ही कोर्टात अर्ज करून मागणी करू शकता की आरोपीचा जामीन रद्द करून त्याला कोठडीत पाठवण्यात यावे. त्याच्या जामीनदाराला नोटीस पाठवून त्याचा जामीन रोखा म्हणजे बेल बॉन्ड जप्त केला जावा. जेव्हा जामीनदाराला कोर्टाची नोटीस जाते तेव्हा जामीनदार स्वतः आरोपीच्या मागे लागतो आणि त्याला खेचून कोर्टात आणतो. पाऊल नंबर 4, आरोपीवर आर्थिक दंड आकारण्याची मागणी करा. चौथा मार्ग म्हणजे आरोपीला आर्थिक फटका देणे. आरोपी गैरहजर राहिल्यामुळे तुमचे जे आर्थिक आणि मानसिक नुकसान होते त्यासाठी कोर्टात कॉस्ट ॲप्लिकेशन करा. कोर्टाला विनंती करा की आरोपीचा हजेरीचा माफीचा अर्ज मंजूर करायचा असेल तर आरोपीने फिर्यादीला दंडाची रक्कम दिल्याशिवाय अर्ज मंजूर करू नये. जेव्हा आरोपीला प्रत्येक गैरहजेरीसाठी स्वतःच्या खिशातून दंड भरावा लागतो तेव्हा त्याची दर तारखेला दांडी मारण्याची सवय आपोआप बंद होते. पाऊल नंबर 5, पुराव्याचा टप्पा असेल तर कामकाज थांबवू नका.
पाचवी गोष्ट म्हणजे जर तुमची केस साक्षी पुराव्यांच्या टप्प्यावर असेल आणि आरोपी येत नसेल तर कोर्टाला विनंती करा की आरोपीच्या अनुपस्थितीत पण त्याच्या वकिलांच्या उपस्थितीत साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेण्यात यावी. यामुळे आरोपी आला नाही तरी तुमची केस पुढे सरकत राहते आणि त्याचा वेळ काढूपणा हा निष्फळ ठरतो. आता आपण बघूया की या कोणत्या 3 टप्प्यावर आरोपीला यावेच लागते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आरोपीचे वकील कितीही मोठे असले तरी पुढील टप्प्यावर आरोपीची वैयक्तिक उपस्थिती 100% अनिवार्य असते. एक, आरोप निश्चित करायच्या वेळेला जेव्हा कोर्ट आरोपीला त्याच्यावर कोणते गुन्हे आहेत हे वाचून दाखवते, म्हणजे आरोप निश्चित करत असते, त्यावेळेला आरोपीला 100% उपस्थित राहावे लागते. नंबर 2, कलम 313चा जबाब. साक्षी पुराव्यानंतर आरोपीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली जाते, त्यावेळेला सुद्धा आरोपीला 100% कोर्टात उपस्थित राहावेच लागते. नंबर 3, निकाल आणि शिक्षा सुनावणी. प्रकरणाचा अंतिम निकाल देताना आरोपीला हे हजर राहावेच लागते. या टप्प्यावर आरोपी हजर राहिला नाही तर कोर्ट त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढतेच. थोडक्यात सांगायचे तर कोर्टात आरोपी गैरहजर राहून केस लांबवत असेल तर हात जोडून गप्प बसू नका. तुमच्या वकिलांशी बोला. प्रत्येक तारखेला लिखित आक्षेप नोंदवा आणि अजामीनपात्र वॉरंट किंवा जामीन रद्द करण्याची मागणी करा. कायदा फिर्यादीला पूर्ण अधिकार देतो, फक्त तुम्हाला तुमच्या हक्काची माहिती असणे गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या ओळखीचे कोणी कोर्टाच्या या तारखांच्या फेऱ्यामध्ये अडकले असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कायद्याची अशीच सोप्या भाषेतील माहिती मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. कायद्याने वागा, सन्मानाने जगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.